आता रेनकोट वगैरे घातलाय मी, मोनीशने आणून दिलेला होता तो, आणि आज मला मस्त उपयोगी पडलाय. मागच्या वर्षी आणलेला पण कधी घालण्याचा योग नाही आला. ते जे सर्कल तुम्हाला दिसतंय ना, हे 4 पॉईंट आहेत, म्हणजे 4 ठिकाणी रस्ता जातो इकडनं. त्याच्यामुळे इथे ना दिवसभर ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न किंवा लोक अक्षरशः वैतागतात. चला आता आपलं काम झालेलं आहे मंडळी, आपण जाऊयात आता. सगळी उघडलेलीच नव्हती वाटते मी. आता हे बघा मच्छी वगैरे मी घेऊन आली आहे. हो, मस्त वावेची तुकडी घेतली. आज आहे हो. हाँ, तुम खुद समस्या में फंस जाते, लेकिन हमको भी डालते हो ना. हाँ ग, अरे तुम्ही पंढरपूरला झाले ना. उद्या झाले का? नमस्कार, मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे, त्या गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे बुधवार आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. आणि जो काही रात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे ना, तो आता दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 1:15 वाजले तरी पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. आपल्या अंगणामध्ये पूर्ण पाणी भरलं आहे. तेच पाणी आता घरामध्ये शिरायचं सुरू झालं आहे. एकदम पावसाने नुसतं कहरच करून टाकलं आहे. आता पण असं सुरू आहे ना, काही विचारायला नाही. आता कशी एकादशी येते ना, त्याच्यामुळे हा पाऊस आहे असं, म्हणजे जी काही जुनी माणसं किंवा म्हातारी माणसं आहेत ना, ती बोलतात की एकादशीला खूप पाऊस पडतो. 2 दिवसावर आता एकादशी, त्याच्या मुलं आणि कावळा खूप ओरडतोय. नको रे बाबा, आमच्या घरात कोण पाहुणे, घरात पाणी भरलंय, पाहुणे येणार तरी कसे अंगणामधून. चला आता असं मोनीश तर गेला कामावर. आज थोडंसं तो लवकरच गेला आहे कामावर. त्याला चपाती आणि बटाट्याची चटणी बनवून दिलेली आहे. आणि चिन्मयला आता उठवते 1-अर्ध्या घंट्यामध्ये, कारण की तो 10 वाजता जातो ना, मग त्याला खूप लवकर नाही उठवत मी. आणि काल संध्याकाळी कामावरून पण लेट आले मी. पण आता सगळी माझी कामं जी आहेत ना, झाडलोट वगैरे, ती सगळं आता आवरून घेते. कारण की सकाळी उठल्यावर कसं पोरांचा डब्बा वगैरे बनवायची घाई असते. फ्रेश वगैरे झाली की आधी डब्बे बनवून घेते पोरांचे, कारण की त्यांना लेट नको व्हायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोनीश आमचा कधी 8ला जातो, कधी 9ला जातो, त्याच्या मनावरती. तर आता त्याचं 1 दिवस खाडा झाला आहे ना, तर आता तो मग आज लवकरच गेला आहे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, तो मशीनचा आवाज आहे. तो भोंगा आता सुरू झाला इथून, तो डायरेक्ट संध्याकाळपर्यंत भोंगा सुरू असो, 7 वाजेपर्यंत, 6-7 वाजेपर्यंत. चला जाऊयात. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना असं बाहेर गॅलरी बिलेरीमध्ये अशा माशा येतात खूप जास्त, कारण की इथं कसं ओळा असतो ना, त्याच्यामुळे. मंडळी आता रेनकोट वगैरे घातलाय मी, मोनीशने आणून दिलेला होता तो, आणि आज मला मस्त उपयोगी पडलाय. मागच्या वर्षी आणलेला पण कधी घालण्याचा योग नाही आला, पण यावर्षी मात्र मस्त उपयोगी पडलाय तो मला. तर चला आता चालले मी काल्हेरला. थोडंसं माझं झेरॉक्सच्या दुकानामध्ये काम आहे, ते करून घेते आणि मग तिकडनंच आमच्या कोपरच्या मच्छी मार्केटमध्ये जाते, कारण की आज आहे बुधवार, तर नॉनव्हेज खाण्याचा दिवस आहे. जाऊन मस्त मच्छी मार्केटमधून मासे घेऊयात. चला बघू. आणि पाऊस एवढा पडतोय ना, काल रात्रीपासून पूर्ण भरलं आहे आपल्या घरामध्ये पाणी, पूर्ण पाणीच पाणी झालं आहे तिकडे. यमुना गंगा सरस्वती वाहते आमच्या अंगणामधून. जाऊयात. आता काहीतरी 10 वाजायला आले असतील, 10 वाजून पण गेले असं, एवढं काय मी टायमिंग नाही बघितलं. चला जाऊयात. खूप जोराचा पाऊस झालेला मगाशी, पण आता थोडासा रिमझिम झाला आहे, तर पटकन जाऊन येत. आता मी आली आहे काल्हेरला, आणि झेरॉक्स जे काही काढायचे होते किंवा फोटो वगैरे. आणि पाऊस बघा, लोक बिचारी एवढ्या पावसामध्ये कामधंद्यावर चालू, कारण की पोट भरण्यासाठी माणसाला ऊन काय, पाऊस काय, वारा काय, कोणाशी टक्कर घेऊन माणूस आपल्या पोट भरण्यासाठी बाहेर पडतो. हे बघा सकाळची वेळ आहे, आता 10 वाजून 5 मिनटं झालेली आहेत, आणि आपण आता आलो झेरॉक्सच्या दुकानात. ओके, आपला आता इथे फोटो बनतो आहे. आता ट्रॅफिक लागले आमच्या नाक्यावर. आता इकडनं दिसते मला पूर्ण लाईन लागली गाडी. तर मला जायचं होतं मच्छी मार्केटमध्ये. बघू ट्रॅफिक जर नाही कमी झाली तर मग डायरेक्ट रोजची गेटमधून निघेल आणि गावातून पुन्हा जाईल. आमच्या या एरियामध्ये ना पावसाच्या दिवसामध्ये एक प्रॉब्लेम ट्रॅफिकचा, खूप जास्त प्रॉब्लेम. आणि तुम्हाला आता इथे समोर बस दिसत असेल, तर ठाण्यावरून पूर्णापर्यंत अशा एक 10-15 मिनटात बसेस आहेत. त्याच्यामुळे ठाण्यासारख्या शहरामध्ये जाण्यासाठी आम्हाला प्रवास करायला खूप एकदम सोपं पडतं. 10-15 मिनटात बसेस येतात ठाण्यावरून.
इथे जे सर्कल तुम्हाला दिसत आहे ना, हे 4 पॉईंट आहेत, म्हणजे 4 ठिकाणी रस्ता जातो इकडनं. त्याच्यामुळे इथे ना दिवसभर ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न किंवा लोक अक्षरशः वैतागतात. तरी आत्ता सकाळची वेळ आहे म्हणून एवढं काही नाही. एक दुपार व्हायला झाली ना, दुपारची वेळ सुरू झाली ना की तेव्हा येऊन बघायचं इथे काय तमाशा असतो तो. अशी लोक बाहेर निघतात आणि ओरडतात, निकालो तुम्हाला गाडी जल्दी निकालो. हे बघा इकडून तिकडून लोक गाड्या घुसवत आहेत. आणि इथे जे गाड्या तुम्हाला दिसत आहेत ना, स्टॉल वगैरे पुढे पण भरपूर आहेत, पण आता ते बंद आहेत. बंद म्हणजे संध्याकाळी खूप गर्दी असते इथे नाश्ता वगैरे करायला. खूप अशी गर्दी असते लोकांची कामावरून सुटल्यानंतर. आता कशी माणसाला एकदा कंपनीमध्ये पोचायची घाई असते, त्यामुळे एवढा कोण सकाळी कोणाकडे वेळ नसतो. पण संध्याकाळी जसे कंपनीतून बाहेर पडतात ना, तसे एकदम तुटून पडतात या स्टॉलवरती. येऊ आपण एक दिवस संध्याकाळीसुद्धा येऊ इकडे आणि तुमच्यासोबत छान असं खाऊ गल्ली किंवा इथे काय काय खायला मिळतं ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवेन. ओके, चला चला आता आपलं काम झालेलं आहे मंडळी, आपण जाऊयात आता. सगळी उघडलेलीच नव्हती वाटते मी. तरी आता पाऊस थोडासा कमी झाला, एवढा झालेला पाऊस. त्याच्यामुळे समोरून जायचं का इकडनं टर्न घ्यायचं ते, कारण की पुढे जर ट्रॅफिक असेल ना तर मग आपण इकडनंच जाऊ शॉर्टकट. ओके, बघू आधी काय कसं काय ते. गाड्या लागल्यात बघा पुढे, ट्रॅफिक झालेली आहे पुढे, त्याच्यामुळे आपण आता दोस्ती गेटमधूनच जाऊयात. चलो. हा ग, अरे तुम्ही पंढरपूरला चालले ना? उद्या चालले काय? अच्छा, प्या प्या चहा प्या. नको आता टायमावरती, पुढच्या वर्षी येईल ना. आज येईल किंवा उद्या येईल. तिकडचं आल्यावर बघा मग. काही बऱ्या ना. मावरा संपला पण मला जाम टाईम झाला, मी काढलं लागलं ट्रॅफिकमध्ये अडकलो. मावरा कधी बगर खायचं रोज रोज, कटाळाला बगर खाऊ. मी संपला सगळं ताई. आवराचं वावीचं कवरेच आहे तो. तुला काय 250 द्यायचं आहे काही. 250 रुपयाची तुकडी आहे काही, त्याच्यामध्ये फ्री 2 बोंबील. आता काय बोलायचं, आता काय बोलायचं. मग या टोकाला ती वाव द्या ना 250 रुपयाला. माझा बापूस मावरचा धंदा नाही करी, माझा बापूस तिकडे राईस मिळवते लोकांच्या भातात आलं. हा कवरा नको 300 रुपये, 250 घ्या त्याला. बरोबर ना, 150 रुपये तर झाले. नको ना, फुकट नको ना. तिकडे भागूता येईल आपल्याला, त्यांच्या मागे भागूता येईल. बोलते कपला का मी जवळ येतो तेव्हा मावळा कपते. इकडे बघा बाबा, पाकिट बघा, दाखवा कवरा माल, पाकिट आण कवरा माल. बरोबर. पंढरपूरला नाही का चालल्या? पंढरपूरला उद्या का, म्हणजे केवढी वाली उद्या जाणार उद्या. असं असं कोपरवाली आज, कशेलीवाली काल्लरवाली काल गेली वाटतं, नाही सकाळी गेली वाटतं आज. हा चला बघू आता पुढे जाऊन यांचं काय काही बोलत पण. हे ताई बघा आहे का नाही पण ताजा का, त्याचा काळा काळा दिसते मला रगात. त्याचा रगात काळा बघा, त्याचा लाल नाही आहे. बरं ना, मस्त द्या ना आता. नको यावे अशाच करतात. मला बोलते बकराचा आवडत आहे. आता बकरा नाही, आता काय करू ऑप्शनला. अरे मला लेट झाला, मी काढलेला गेलो जरा कामासाठी ना ताई, म्हणून. हा गे
बरोबर एकदम. हा काय जास्त प्रेम करेल. हाय काही ताई पण फुल कॉमेडीवाले आहे, फुल कॉमेडी करतो. आपली मज्जाक मध्ये चालली. हा बॉम्बिल टाका ना असतील तर. सगळं संपले. हा मावळा नाही जेवण नाही मावळा जेवण. जाऊन आले मी आता मच्छी मार्केटमधून वगैरे, आणि जे काही माझं झेरॉक्सच्या दुकानात काम होतं ते पण झालेलं आहे, आणि जे काही फॉर्म मला सबमिट करायचे होते शाळेमध्ये ते पण मी येतानाच सबमिट केलेत तिथे. ओके, तर पूर्ण ओली झाली. मी रेनकोट घातलेला होता तरी पण भिजले मी गुडघ्यांच्या खाली पूर्ण. तर आता कपडे वगैरे चेंज केले आणि मशीन पुन्हा एकदा लावले कपड्यांच्या. आणि पावसाळ्यामध्ये ना मला तर वाटतं सगळ्यांच्या घरामध्ये हा एकच प्रॉब्लेम असेल, बाहेर गेलं की कपडे ओले होतात, बाहेर गेलं की कपडे ओले होतात. म्हणून अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना खूप असे कपडे असतात धुवायला विनाकारणीचे. का आता मी पण बघा थोड्या वेळासाठी बाहेर गेली लगेच भिजून आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंगणामध्ये एवढं पाणी भरलं आहे की ते तिथून जाता जातच माणूस भिजतं. पावसाच्या पाण्याने भिजेल तेव्हा भिजेल, पण जेव्हा घरातून जातो तेव्हाच भिजत भिजत जायला लागतं असं आहे. तर चला असो, आता मस्त मच्छीमध्ये ना ताईंनी बगर दिला आहे. ताई तिथे मला बोलल्या पण तुम्ही किती बगर खाता, तुम्हाला कंटाळा नाही बगर खाऊन. आता काय करायचं ऑप्शनला, सुकी मच्छी पण संपली आपल्या घरची, आणि मग आता जे भेटेल ते खायचं. आता काय करायचं त्याला, पावसाळ्याचे मग कशा तरी दिवस ढकलायचे पुढे. मग आता बगर घेतला आहे आणि मस्त वावीची तुकडी घेतली. वावीची तुकडी मस्त मोठी होती. ताईने ती मला 150 रुपयामध्ये दिली. ताई 200 सांगून द्या, मी 150 रुपयामध्ये त्यांना कटवून टाकले लगेच. आज आहे हो. हाँ तुम खुद समस्या में फंस जाते, लेकिन हमको भी डालते हो ना. अभी देखिए दूसरा जगह पे उधर भी छोड़ दिया कितना काम आता कितना छोड़ देता हुआ, जिसका पहले का अर्जेंट लिया है ना हाँ वही अभी तक पा रहा है. तो आपने भी पहले ही लिए दिया था ना, मई में पैसा दिया था, जून में चालू किया. एक ट्रैक्टर बना के पूरा पानी गिर रहा है अंदर, अभी तक वो साइड छोड़ा. आता हे बघा मच्छी वगैरे मी घेऊन आली आहे. हो मस्त वावीची तुकडी घेतली आहे, आणि ताईने 2 बोंबील घातलेत त्याच्यामध्ये, आणि कशाचा तरी डोका होता तो अजून घेतला. तर त्याचा रस्सा बनवेन आणि या तुकड्या ज्या आहेत ना मस्त तळेन संध्याकाळी पोर आल्यावर. ओके, रात्रीच्या जेवणामध्ये. चला आता कमलेश भैया आलाय, पत्रा चेक करतोय आपल्याला किती पत्र लागतील किंवा किती कमी पडतील किंवा किती आणावे लागतील आपल्याला पत्र, तो चेक करतोय. त्याला मी अशी ओरडली आहे ना, अशी ओरडली आहे ना, तो पण मला बोलला, सांगते ताई तुम्हाला तू कधीच कोणाला असं बोलत नाही, असं डायरेक्ट अशी बोललीस. मी बोलली काय करू, डोकं फिरवलं तू इतक्या दिवसापासून, गेले 2 महिने झालं तू आमच्या पत्राचं याचं काम कंप्लीट करून देतोय. अशी कोणी कामं करतात का, तू सगळीकडे ॲडव्हान्स घेतो आणि सगळ्यांची थोडी थोडी कामं करून तू अशी सोडून देतो. ज्या माणसांना खरंच आता आम्हाला एवढी गरज आहे पत्रांची, म्हणजे टेरेसचं काम होणं एवढं गरजेचं आहे ना आता आमच्यासाठी, ते बरं तुला समजत नाही. आता त्याने स्वतः आलाय आणि पाणी बघितलंय ना, मला सांगतात बाबा खरंच खूप कठीण काम आहे, सांगते इथे कसे राहता तुम्ही, बरं तुला एवढं तर समजतं, आणि मग तू कामाकडे दुर्लक्ष का करतोय. तुला पैसे अर्धे आधी दिलेले आहेत, काम कर ना आमचं कंप्लीट. आता फक्त 2 ते 2.5 दिवसाचं काम आपलं शिल्लक आहे. एवढ्याला केव्हाचं झालं असतं ना, केव्हाचं टेरेसवरती सगळं टापटीप करून घेतलं असतं, आणि सगळं जे काही सामान आपलं पडी त्याने ते सगळं टेरेसवर गेलं असतं. इथे कशी सगळे अडचण झाल्या नसती, इथे आम्ही राहायचं की सामान ठेवायची. ते डॉगिंगचे ते एवढे हाल झालेत ना, लक्की सोनूचे पोरांचे एवढे हाल झालेत ना बिचाऱ्यांचे. ते रूममध्ये असतात अक्षरशः दिवसभर. असा पाऊस पडायला लागला ना की त्यांना बाहेर काढता येत नाही. प्लस खाली पाणी भरलं आहे, वर टेरेसवर आपल्या पत्रा सेट नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना टेरेसवर पण नेऊ शकत नाही. ते बिचारे दिवसभर रूममध्ये बांधून असतात. मला त्यांच्याकडे बघून अक्षरशः वाईट वाटतं की आम्ही तर त्रास सहन करतोय, पण त्या मुक्या जीवाचं काय बिचाऱ्यांचा दोष की त्यांनाही आमच्यासोबत त्रास सहन करून घ्यावा लागतोय. त्यांची काय चुकी ह्याच्यामध्ये. खूप त्याला आता पण बडबडले. मी बोलले काम करून दे ना, तर दिल्यात पैसे ते पण रिटर्न घेते मी तुझ्याकडनं. आता तू कामच करू नको बरं, आमचं सोड आमचं काम होतं. सांगता नाही माझी चुकी झाली, मी खरंच तुमचं काम आधी करून द्यायला पाहिजे होतं. चला तर असो, पाऊस तर खूप जोराचा पडतोय बाहेर. आता तो इतक्या धोधो पावसामध्ये काय काम करणार आहे, समजायला पाहिजेत ना काही माणसांना अशा गोष्टी. तुम्ही कामं घेताय, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आता माझे ब्लॉग बघत असतील तर त्यांना खरंच मी सांगेन, तुमच्याने जेवढं काम होत असेल ना तेवढंच घ्या. उगीच लोकांना त्रास होईल असं करू नका तुम्ही
कितीतरी माणसांची कामं अशी तुम्ही पेंडिंग ठेवता आणि ऐन वेळेला माणसं काय करणार, कुठे धावणार, मग कोणाला शोधून आणणार काम करून घेण्यासाठी. आणि असे धोधो पावसामध्ये आपलं कोण काम घेणार, दुसऱ्या माणसाला जरी दिलं तरी कोणी नाही घेणार. कारण की हे काम असं आहे, एकदा पाऊस सुरू झालं की हे काम करूच शकत नाही. म्हणून तुम्ही जेवढ्या माणसांची कामं करू शकता ना वेळेआधी, तेवढ्याच माणसांकडनं ॲडव्हान्स घ्या. किंवा जर तुम्ही घेताय कामं खूप माणसांची, तर तुम्ही रात्रीचा दिवस करा, तुम्ही माणसं जास्त लावा, तुम्ही मजूरकर जास्त लावा, जेणेकरून तुम्ही पटपट ती कामं लोकांची करून देऊ शकता. आता या कमलेश भैयाचंच बघा ना, आपण फर्स्ट टाईम या माणसाला असं काम दिलं आहे आणि या चांगला ओळखीचा माणूस आहे. त्या हिशोबात आपण या माणसाला काम दिलं. चला बाबा ओळखीचा माणूस आहे, चांगले आपले संबंध आहेत, त्या हिशोबात आम्ही या माणसाला काम दिलं पहिल्यांदाच. आणि पहिल्यांदाच काम दिलं आहे आणि तू पहिल्यांदाच असं नाटकं करतोय, तर दुसरं जर काही आपलं काम असेल तर आपण देणार कशा माणसाला, नाही देणार. मग आपण देताना विचार करू, बाबा नको, हा माणसाने जे काम दिलेलं तेच वेळेवर केलं नाही, किती त्रास झाला आम्हाला, तर आपण दुसऱ्यांदा काम देताना मग विचार करतो अशा माणसांना. म्हणून तुमच्याने जेवढं शक्य होईल तेवढीच तुम्ही कामं घ्या. किंवा तुम्ही जर जास्त कामाच्या पाठी जर पळताय तर तुम्ही मजूर करा जास्त लावा, किंवा तुम्ही रात्रीचा दिवस करा आणि त्या माणसांची कामं तुम्ही करून द्या. तुम्ही कसे एक दिवस आलात की लगेच पैसे मागता संध्याकाळी, हा आम्हाला मजूरकरांना पैसे द्यायचे आहेत, आम्हाला हे करायला लागतं, आम्हाला ते करायला लागतं, तुम्ही पैसे कसे बरोबर घेताय. मग तशी कामही वेळेवर करून द्या ना. आज उगीचच आम्हाला त्रास होतो विनाकारण. चला आता असो, आता या ब्लॉगचा मी इथेच एंड करते, कारण की हा ब्लॉग मला तुम्हाला आज संध्याकाळी 4 वाजता द्यायचा आहे. आणि मी एक ब्लॉग ना सोमवारी शूट केला आहे, पण तो कंप्लीट नाही झालेला, त्याच्यामुळे तो ब्लॉग मी पेंडिंग ठेवला आहे. तो कंप्लीट झाला की मग उद्या परवापर्यंत तुमच्या भेटीला तो ब्लॉग नक्कीच देणार आहे मी. ओके, तर चला, तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला छोटासा ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.